कोसतोय समुंदर। यहाँ का इकोसिस्टम बहुत डिस्टर्ब हो रहा है, दे कैन नॉट ब्रीथ। आपण कुठेही कचरा टाकतो तो पण म्हणजे समुद्रामध्येच जातो, तर हा कचरा तुम्ही कुठे फेकणार? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आज निघालोय ऐरोलीमध्ये का मागच्या 2-3 दिवसापासून आपण रँडम स्क्रोल करत होतो इंस्टाग्रामवरती आणि एक रील माझ्या समोर आली। म्हणजे हा एक पेज आहे बीच प्लीज इंडिया, ते लोक खाडीमध्ये समुद्रामध्ये बीचवरती जाऊन त्यांची क्लिनिंग करत असतात दर रविवारी, जसं त्यांचं ठरलेल्या टायमाप्रमाणे। तर आपण भरपूर दिवसापासून असा ऑर्गनायझेशन शोधत होतो जे हे अशी सर्व कार्य करते, म्हणजे आपल्याच आगरी कोळी बांधवांसाठी आणि आपल्या नेचरसाठी ते कुठे ना कुठे पुढे फायदेशीर होणार आहे। तोही एक आणखी एक कारण आहे तिथे जाण्याचा। आणि या कार्यासाठी लांबून लोक येतात। म्हणजे मी त्यांचा इंस्टाग्रामवरती व्हॉट्सॲप लिंकमधून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केलाय, तिकडे मला समजलंय दिल्लीवरनं। तर विचार केला की आपण का मागे राहूया, तर मी पण निघालोय आणि त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपल्याला सर्व काही माहिती मिळते। म्हणजे आपण आज काय करणार आहोत, म्हणजे आज आम्ही ऐरोलीमध्ये जी मँग्रोव्हची खाडी आहे त्याचीच क्लिनिंग करणार आहोत। तर त्यासाठी मी फुल स्लीव टी शर्ट घालून चाललोय। म्हणजे तुम्हाला माहिती आहे मँग्रोव्हमध्ये छोट्या छोट्या मच्छरी असतात, त्या आपल्याला चावत असतात, म्हणून त्या लोकांनी सजेस्ट केलंय की फुल स्लीव्स जे काही आहे ते घालून या। आणि ते लोक काहीतरी हँड ग्लोव्ज आणि आपल्याला गम बूट पण प्रोव्हाइड करणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वांना अशी विनंती असेल की हा जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आणि जे कोणी इच्छुक आहेत म्हणजे अशी क्लिनिंग करण्यामध्ये किंवा नेचरचा केअर करण्यामध्ये, बरोबर ना उमा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या। तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर आता व्हॉट्सॲपमध्ये त्यांनी आपल्याला डायरेक्शनवाली लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे कुठे पोचायचं आहे तर तिथंच पोचूया। 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे। आणि आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे क्लाउड किचनमध्ये काय गडबड असते ती सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या उमावरती टाकून चाललोय। उमा, हँडल करशील ना? मासली वगैरे सर्व आणून दिली मी, मॅनेज कर। तर उमावरती सर्व रिस्पॉन्सिबिलिटी टाकून आता निघतोय मी। आणि एक्स्ट्रा कपडे पण कॅरी करते, कारण भिजणार ना, तर तेही आपल्याला उपयोगी पडतील। तर गणपती बाप्पांचं नाव घेऊन निघूया आता। गणपती बाप्पा मोरया। चला मंडळी, तर आलोय आपण दिलेल्या लोकेशनला, ऐरोलीमध्ये दिवा कोलीवाड्याला आहे। आणि तिकडेच आपल्याला अखिलेश मित्र भेटलाय, जो उरणचाच आहे आणि मुंबईला राहतोय। आणि कधीपासून या कार्यामध्ये मदत करतोयस ना? हो, जवळजवळ मला 7 वर्ष झाली मी बीच प्लीज इंडिया आणि मल्हार कळंबे सोबत त्यांच्यासोबत आहे। आपण आज जाणार आहोत खारफुटीच्या जंगलांमध्ये, स्वच्छता मोहीम तिथे राबवतो। अरे वा, सर खूप थँक्यू, तुम्ही आला। थँक्यू। मला हा जेव्हा बोलला ना की हा उरणचा आहे, तेव्हा मी एवढा खुश झालो की आपली उरणची मंडळी अशा कार्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नाही आवडेल नक्की स्प्रेड करा आणि जे कोणी आपले सोशल वर्कर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या। आणि यांचा जो ऑर्गनायझेशन आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होऊ द्या। आणि जे आपले खाडे आहेत, ऐरोली सारख्या खाड्या आहेत किंवा बीचेस आहेत, ते पूर्ण क्लीन होऊ द्या। हाच तुमचा एम आहे ना? तर ही सुरुवात कशी झाली? सन 2017मध्ये मल्हार कळंबे यांनी सुरुवात केली मुंबईच्या दादर बीचपासून। दादर बीच त्यांनी का सुरुवात केली तर तो स्वतः प्रभादेवीला राहतो, जे दादर बीचपासून खूप जवळ आहे। त्यांनी जेव्हा आपले बीच आणि बाहेरच्या देशात जाऊन आलेला बालीला, तर बालीचे तुम्हाला माहितीच असेल जर आपण जाऊन आला असेल तर बीच खूप इच्छा आहे तिथे हॅमर शार्कवाला डाईव्ह करायची। हो, तर तुम्ही बघत असाल तिकडचे बीच आणि आपल्या इकडचं फार डिफरन्स आहे, स्वच्छ आहेत। तर त्या हिशोबाने त्यांनी तिथे मित्रांसोबत एक गेट टुगेदर म्हणून क्लीनअप चालू केलं। त्याच्यानंतर मग काही वर्षांनी आम्ही मिठी नदीला चालू केलं, जी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मुंबईच्या इकोसिस्टमसाठी। तर मिठी नदी आणि इथे आम्ही बायोडायव्हर्सिटी, इथे आम्ही स्वच्छता मोहीम गेली 7 वर्ष झाले राबवतोय। आणि ही स्वच्छता मोहीम आमची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि मँग्रोव्ह फाउंडेशन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट जे कांदाळवन कक्ष आहे त्यांच्यासोबत आम्ही ही गोष्ट राबवतो। चालेल। तर खूप छान विचार आहेत आपल्या मित्रांचे आणि यांच्या ऑर्गनायझेशनचे आणि यांच्या टीमचे। आणि हे जो कार्य आहे ते तुम्ही ऑल ओव्हर इंडिया करणार आहोत की सध्या नवी मुंबईमध्ये? फोकस आपला हा नवी मुंबईचं आपलं जे ठाणे क्रीक आहे आणि मुंबईची जी मिठी नदी आहे तिथे सध्या आपला फोकस आहे। पण इन फ्युचर आम्ही नक्कीच
स्टेट लेवल, त्याच्यानंतर आम्ही नॅशनल लेवलवरती आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आमचे तेही प्लॅन्स चालू आहेत. तुम्हाला नक्कीच आमचा सोशल मीडिया आणि आमचे जे व्हॉलंटियर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यातून तुम्हाला समजून येईल. तर मंडळी, मी स्क्रीनवरती यांचा इंस्टाग्रामचा ID देतो किंवा पूर्ण तुम्हाला डिटेल देतो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या. तर नक्की यांच्या पेजला फॉलो करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही असं कार्य करू शकता ना. खूप मजा येते, म्हणजे काहीतरी अलगच एनर्जी आहे. आमचं स्वच्छता मोहीम दर शनिवारी आणि रविवारी असते. शनिवारी ही आपली मिठी नदी आहे जी माहीम कॉजवेला तिथे आपली असते, आणि रविवारी आपली ऐरोली सेक्टर 10 कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी पार्क इथे असते. आणि मोस्टली शनिवार रविवारीच ठेवतात सुट्टीच्या दिवशी. आणि कुठचं इम्पॉर्टंट इव्हेंट असला, जसं वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, ओशियन डे आहे, त्या दिवशी आपली जर स्पेशल कुठची स्वच्छता मोहीम असली तर त्याही दिवशी तुम्ही येऊ शकता, जॉईन करू शकता. तशी आपली आठवड्याच्या प्रत्येक विकेंडला आपलं क्लीनअप असतंच. व्हेरी गुड. आणि कुठनं लोक येतात, ही जी मंडळी दिसते आपल्याला? अक्षरशः मुंबईच्या बाहेरून सुद्धा येतात. मुंबईमधनं जे आपले NSS राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा संघ, जे NSS युनिट्स आहेत त्यांची मुलं येतात. परत बाहेरचे व्हॉलंटियर्स आहेत ते सुद्धा येतात. असे भरपूर जण आहेत. आजही तुम्ही काउंट बघू शकता. यंग जनरेशन जास्ती आहे. इव्हन लहान मुलं येतात. आमचा जो यंगेस्ट व्हॉलंटियर आहे तो 6 वर्षाचा होता, ज्यांनी सुद्धा आमच्यासोबत जॉईन केले. सर तुम्ही अनयाला नक्कीच घेऊन या. उमा मॅडमला सुद्धा घेऊन या, त्यांनाही खूप आवडेल. आणि उरणचा एक रहिवासी असल्यामुळे, मुंबईचा असल्यामुळे आपल्याला इम्पॉर्टन्स माहिती आहे समुद्राचं आणि खारफुटीचं. कोळी असल्यामुळे मला समुद्राची, म्हणजे इन फ्युचर जे आपले कोळी बांधवांना मदत होणार आहे, हा जो तुम्ही कार्य करताय त्याची, ती आत्ता आपण नाही सांगू शकत, ते पुढे येणाऱ्या काळच तुम्हाला सांगू शकतं. आपण खूप चांगला कार्य करताय, खूप मोठा कार्य करताय. तर सर्व आपले जे कोणी व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असाच कार्य ठेवा. आणि जे कुठे म्हणजे इंडियामध्ये बीचेस असतील, खाड्या असतील, त्या पूर्ण क्लीन झाल्या पाहिजे, असं आपण शुभेच्छा देऊया यांना. थँक्यू. आता जाऊया लोकेशनवरती. मग तुम्ही व्ह्यूअर्स सुद्धा पाहू शकता की काय प्रमाणात प्लास्टिक पोल्युशन आणि क्लायमेट चेंजचा असर होतोय आपल्या खारफुटीच्या जंगलावरती. आणि आपण जर आता नाही केलं तर पुढे काय होईल हे आपल्याला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस दिसतातच आहेत. आणि म्हणतात ना की मी स्वतः उरणचा असल्यामुळे, कोळी समाजात वाढला असल्यामुळे मला त्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्ती माहिती आहे. तेच मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि तेच बीच प्लीज आणि मल्हार कळंबेसारखी तोच विचार करून मी पण आलोय तुमच्या याच्यामध्ये. तर तुम्ही पण या, कारण आपण मासेमारीला गेलो की मासे कमी, आपल्याला कचरा जास्त येत असतो. तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या. थँक्यू. तर इकडे आलोय आपण लोकेशनला, आणि हे लोक गमबूट्स आणि फुल स्लीव्ह सर्व काही घ्यायला सांगतात आणि आता ब्रीफिंग देतील बघा. गुड मॉर्निंग गाइस. Good morning, First of all, thank you so much for coming, joining this initiative, मतलब taking part. अभी basically you guys know about mangroves. सबको mangroves के बारे में पता है, I hope. पता है ना? So mangroves is basically a ecosystem which is there in Mumbai, which is also a part of the coastal cities around the world. So mangroves is the only forest in the world which absorbs 4 times more carbon than any other tropical forest. Amazon से भी 4 गुना ज़्यादा हम लोग एब्जॉर्ब कर रहे हैं. और एक ही फॉरेस्ट है जो सलाइन लैंड में उगता है, मतलब जो खारे पानी में उगने वाला एक ही जंगल है, वो है मैनग्रोव्स. और हमारे सिटीज़ को, जैसा भी आप देख रहे हो ग्लोबल वार्मिंग हो रहा है, क्लाइमेट चेंज हो रहा है, तो मुंबई या नवी मुंबई या कोई भी कोस्टल सिटी तभी सर्वाइव कर पाएगी जब हम इन फॉरेस्ट को प्रोटेक्ट करेंगे. तभी हमको प्रोटेक्ट करेंगे राइजिंग सी लेवल से, फ्लड्स से. जैसे आप देख रहे हो 2006 में फ्लड आया था मुंबई में, बहुत ज़्यादा फ्लड था. उसके वजह से पूरा सिटी वॉज सबमर्ज. दैट टाइम वी केम टू नो कि मैनग्रोव कितना ज़्यादा इंपॉर्टेंट है. यहाँ पे बहुत सारा स्पीशीज़ रहता है, डिफरेंट टाइप्स ऑफ स्पीशीज़ रहता है. वो एक इकोसिस्टम क्रिएट कर रहा है. एक्चुअली अगर मैं यहाँ पे भी कचरा कर रहा हूँ तो वो पानी से बह के नाले में जाएंगे, नाले से क्रिक में जाएंगे, और हाई टाइड्स उसको वापस लेके आके मैनग्रोव्स में अटकाने वाला है. कोई इंटेंशनली जाके मैनग्रोव्स में कचरा नहीं कर रहा है, कोई भी नहीं कर रहा है. नॉट इवन अ सिंगल ह्यूमन बीइंग इज डूइंग दैट. बट देन आर मतलब एवरीडे मिसलीडिंग थिंग्स आर एंडिंग इट अप हियर इन मैनग्रोव्स. इकडे बघता आपण सुरुवात केलेली आहे. जे काही कचरा आहे मॅंग्रोव्स मध्ये तेच उचलण्यासाठी, आणि लांबून लोकांना. मैडम आप कहाँ से हो? पवई वरनं आल्यात बघा. क्या नाम है आपका? पूर्वी. पहली बार कर रहे हो? हाँ, इंस्टाग्राम पे देखा था. हाँ. एंड मेरे को हमेशा से करना था. मैंने देखा है बीच क्लीनिंग ड्राइव्स मुंबई पर, कभी गई नहीं थी. वही अपन बीच पे जाते तो अच्छा नहीं लगता ना वो सब कचरा, तो मन में एक ख्याल आता है. तो ये लोग जो बीच प्लीज है जो कर रहे हो बहुत अच्छा है. हे बघा लांबून लोक येतात आणि मदत करत असतात. तर तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की या. ही मंडळी बघा, ज्यांना म्हणजे मॅंग्रोव्समध्ये चालायची माहिती नाही ते लोक येतात पुढे आणि असा कचरा वगैरे इकट्ठा करायला, मॅंग्रोव्स साफ करायला, कारण यांना मॅंग्रोव्सचा इम्पॉर्टन्स माहिती आहे.
तर तुम्हाला जर तुम्ही आपले आगरी कोळी बांधव असाल तर नक्की या. आपल्यासाठी तर हे नेहमीचंच जागा आहे. तुम्ही आरामात जाऊ शकता आणि असं मँग्रोव्ज क्लीन करू शकता, कारण मँग्रोव्जच आपल्याला पुढे सी लेवल जो वाढतो त्याच्यामध्ये कुठं ना कुठं कमी करण्यासाठी मदत करणार आहे. बघा प्रत्येकाने गोणी घेतलेली आहे आणि गोणीमध्ये जेवढा प्लास्टिक आपल्याला इकट्ठा करता येईल तेवढा करायला सुरुवात केली. बघा गुड जॉब बॉयज, खूप चांगलं काम करताय तुम्ही. सर आप कहाँ से हो? पनवेल. पनवेलवरनं. मराठी आहेस? Yes, मराठी. हां, आणखी एक मराठी माणूस भेटलाय बघा. कसं वाटतं हे करायला? चांगलं वाटतंय. हां आपण राहतो इकडे, मँग्रोव्ज वगैरे असतात बरोबर. पण कधी असं क्लीन करायचा मला चान्स नाही मिळाला. हां 1-2 वीक आधी आय गेस रील बघितला होता तुमचा. बरोबर बरोबर. रील बघूनच आलेत सर्व आणि बघा ॲक्टिव्ह झालेत. म्हणजे आपलाच नवी मुंबई आपलीच आहे आणि नवी मुंबईवरनं आलाय बघा. तर या क्लिनिंग करून एक मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे, ते म्हणजे प्लास्टिक टाकू नका. हाच मेन मोटिव्ह आहे. बरोबर आहे ना दोस्त? हा बघा एकदम छोटी छोटी पोरं पण आलेत. हाँ बोलिए. गाइस प्लीज प्लास्टिक वेस्ट मत फेंको. हाँ डस्टबिन बने हुए हैं वेट वेस्ट ड्राई वेस्ट सेग्रीगेट करने को, उसको ड्राई वेस्ट में ही डालो. अरे वाह वेट वेस्ट में गीला समझ के उसको मत डालो. वेट वेस्ट और ड्राई वेस्ट में बहुत फ़र्क होता है. बराबर. प्लास्टिक बॉटल्स को अच्छे से सेग्रीगेट करो और ऐसे रास्ते पे मत फेंको. पॉकेट्स में रख के घर पे जाकर हाँ. उसको डस्टबिन में फेंको प्लीज़. यहाँ का इकोसिस्टम बहुत डिस्टर्ब हो रहा है. दे कैन नॉट ब्रीथ. बराबर और अभी सी लेवल इतना राइज कर रहा है. बराबर. तो एटलीस्ट इंडिया के लिए तो इतना कर सकते हो आप. हां म्हणजे नवी मुंबईमध्ये येत आहे तुम्ही, एक बाउंड्री मिळेल तिथे तुम्हाला. इथे फेन्सिंग लावलेलं दिसेल. त्या एरियामध्ये मँग्रोव्ज फॉरेस्ट आहे, तिकडे स्पेशली कचरा टाकू नका. असं आहे ना मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे बघा. आणि बघा तिकडेच लोक जिथे फेन्सिंग वगैरे तुटलेली असते तिथेच ते लोक कचरा वगैरे टाकत असतात. जितका तुटलाय ना जिथे जिथे तिथेच टाकलाय कचरा. बाकी जिथे तुटला नाही तिथे नाही थांबतील. किती जरी लोक आम्ही क्लीनअप करताना येतात तरी टाकतात. ही सवयच झाली ना. हा म्हणजे तो ह्युमन नेचरच तसा झालाय. इथे तरी कमी आहे. ऐरोली ब्रिजवर कसं आहे, ब्रिजवरती 2 मिनिटं साईडला गाडी टाकतील बाईक किंवा कार. आणि चांगले चांगले एकदम सुशिक्षित लोक. बरोबर. ते लहानपणीपासून आपण करत आलोय ना. आधी तसं नव्हतं ना. आधी आपल्या ह्याच्यात आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही. बरोबर. म्हणजे ते हार वगैरे टाकले तरी चालते ना, की ते पण नाही टाकायचं. पण आता काय झालंय, आधी हार मध्ये कॉटनचा धागा होता. बरोबर. पॉलिस्टर आहे. हां तो धागा गळत नाही. नाही. आधीचा कॉटनचा धागा चालून जायचा. अच्छा. काय होतो, हारचा सगळा गुंता आहे ना एक नेट बनतो. हां. त्या नेट मध्ये कचरा अटकत जातो. अरे बापरे. आम्ही पण हार वगैरे टाकतो नदीमध्ये, पण प्लास्टिक नाही टाकत. प्लास्टिक नाही टाकायचं. हां हार काय आधी आपण आपला कन्सेप्टच काय होता, हार वगैरे टाकायचा. त्याचा ऑर्गॅनिक कंटेंट वाढेल. बरोबर. ह्याला पण ऑर्गॅनिक कंटेंट पाहिजे ना कुठून ना कुठून. बरोबर बरोबर तो बरोबर. त्यांनी वाढणार. पण जर त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं, आता काय येतात ते बॉल वगैरे येतात. हां हां प्लास्टिकचे बॉल. हां बरोबर. डिझाईन वाले येतात. नंतर ते गोल्डन वगैरे ते हे येतात. रशिया काय बोलतात त्याला, चमकीचं नसतं का हार वरती. बरोबर. सगळं पण तुम्ही बघाल ना तिथे हार वगैरे. आता ही चुनरी अख्खी प्लास्टिकची आहे. अख्खा प्लास्टिक, तो अख्खा पॉलिस्टर आहे. त्यात कॉटन काहीच नाही. म्हणजे हे लोकांना समजलं पाहिजे की आपण म्हणजे देवासाठी जे काय करतो त्याच्यामधलं प्लास्टिक तुम्ही काढा, त्यामधलं प्लास्टिक काढा आणि मग टाका. मडके टाका, नारळ टाका. ते जरी एकदा चालेल, त्याच्याने काय होणार नाही. मँग्रोव्ज बद्दल तुम्ही जाणला जाईल म्हणजे हाच आपल्याला इन फ्युचर प्रोटेक्ट करणार आहे. 4 टाइम ऑक्सिजन तर आपल्याला जास्त देतोच आणि कार्बन डायऑक्साईड पण जास्त खेचून घेतो. बघा हे हार आहेत ना, हार सर्व सुकलेत आणि उरलंय फक्त प्लास्टिक. हे बघा. टाय तर बघा एरिया कसा आहे आणि आता इकडे बघा कसा केला आहे आम्ही. फुल क्लीन. हा बघा तर ऑलमोस्ट 10 ते 15 मीटर आपण साफ केलं आहे आणि बघा हे पूर्ण बॅग भरून कचरा निघाला आहे. म्हणजे पूर्ण फॉरेस्ट किती रे, 500 मीटरचा आहे ना. खूप मोठा आहे. टू बी ऑनेस्ट मलाही माहिती नाही. म्हणजे आपण जो फँक्सिन एरिया कव्हर करतोय 500-600 मीटरचा असेल ना, त्याच्यामधल्या 10 मीटरमध्ये बघा किती कचरा. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोसतोय जमीनदर. जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यांना पोसतोय जमीनदर.
मराठी येते? कुठनं तुम्ही? उल्हासनगरवरनं आल्यात? अरे वा. हे बघा उल्हासनगरचे लोकांना बघा, तुमच्या इकडच्या पण ताई आल्यात फॉरेस्ट, मँग्रोव्ह फॉरेस्ट क्लीन करण्यासाठी. बघा कसं वाटतंय? काही पिशव्या ह्याच्यात अडकल्या तितक्या की त्या फाटल्या, ते निघत नाही आहे. पण तुम्ही कार्य करताय, एक मेसेज पोचवतायत आपल्या माणसांकडे, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? सगळ्यांनी केलं पाहिजे, कचरा अवॉइड केला पाहिजे रस्त्यात टाकणं. बरोबर. तरी त्याला पिशवीमध्ये किंवा बॅगेत कॅरी करून घरी जाऊन डिस्पोज केलं पाहिजे. आणि जो आनंद होतो ना मंडळी, हा जो कार्य करण्यामध्ये नेक्स्ट लेवल आहे ना. काहीतरी आपण नेचरसाठी करतोय बघा. तर अखिलेश भरपूर आपल्या मंडळीने मेहनत केली आणि बघा किती कचरा काढलाय. म्हणजे हा छोटेसेच जण आहेत ना? ओके. म्हणजे हा 15 जणांनी काढलेला कचरा आहे ना इकडच्या. हां. तर आता मी पण आपल्या व्हिडिओमध्ये मेसेज देत असतो की तुम्ही कचरा टाकू नका समुद्रामध्ये, पण आपण कुठेही कचरा टाकतो तो पण म्हणजे समुद्रामध्येच जातो. तर हा कचरा तुम्ही कुठं फेकणार, त्याच्याबद्दल काय सांगणार? एवढा वेस्ट येईल ना हा पण म्युन्सिपल अथॉरिटीजला, जसं नवी मुंबई महानगरपालिका, आपण त्यांना हँडओव्हर करतो. जेवढा डिस्पोज होऊ शकेल, सेग्रिगेट होऊ शकेल तेवढे ते करतात. आणि जो नाही डिस्पोज होऊ शकत किंवा जो काय म्हणतात डिकम्पोज होण्यासारखा आहे तो आपल्या लँडफिल्स म्हणजे कचराकुंडीत परत जातो. जे आपण मोस्टली प्रोबॅबली आपण काय करतो, जो खारफुटीच्या जंगलावरती अफेक्ट होणारा जो कचरा आहे तो आपण मॅक्झिमम ह्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट जे इकोसिस्टम आहे ते आपण सेव्ह करायला बघतो. पण हा जो कचरा आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात परत त्याला तुम्हाला असाच दिसणार. पण कारण का जसं मी एक्सप्लेन नेहमी करत असतो, आज पण तुमच्या माध्यमानं मी सांगतो की क्लीनअप जे आहे, आपण जे साफसफाई मोहीम करतो, स्वच्छता मोहीम करतो, हा वन टाईम प्रोसेस नाही आहे. आम्ही काय करतो आहे बीच प्लीजच्या माध्यमाने किंवा अजून जे इतर ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमाने आम्ही लोकांना सेन्सिटाईज करू इच्छितो. जसे आपली कोळी कम्युनिटी आहे, तुम्ही आहात, तुम्ही लोकांना सेन्सिटाईज करता थ्रू यूट्यूब, थ्रू सोशल मीडिया. आम्हीसुद्धा तेच काम करतो आहे. तुम्ही पाहू शकता तिथे खूप जण आहेत. आज आपल्याकडे जवळजवळ 60 व्हॉलेंटियर्स आहेत. त्यांनी जवळजवळ आता जर मोजायला गेला हा जवळजवळ 1000 kgच्या वरती कचरा जमा झाला आहे. तर असा प्रत्येक आठवड्याला आम्ही दोन्ही मिठी नदी जो आपला माहीम कोळीवाड्याजवळ आहे आणि इकडे हा दिवा कोळीवाडा ऐरोलीमधला, तिथे आपण करतो. तर इथे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात जर कचरा जर 2 तासाच्या स्वच्छता मोहीममध्ये निघेल तर तुम्ही विचार करा किती कचरा निघत असेल. चालेल. म्हणजे पुढची डेट जर सांगायची झाली तर आपण बीच प्लीजला फॉलो करून त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गेला तर तुम्हाला समजेल ना. तुम्ही मला जरी DM केलात किंवा माझा व्हॉट्सअप नंबर हा बीच प्लीजच्या पेजवरती आहे, ज्यात क्रिएटिव्ह तुम्हाला दर आठवड्याला शेड्यूल येतं. त्याच्या खाली बॉटम लेफ्ट हँड साईडला माझा नंबर आहे. तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला शेड्यूल सांगेन. जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील काही क्लीनअप रिलेटेड किंवा अजून एन्व्हायरमेंट रिलेटेड तर तुम्ही मला DM करू शकतात. सरांथ्रू पण मला पोचला तरी मला काही हरकत नाही, मला तुम्ही मेसेज करू शकतात. आपली स्वच्छता मोहीम ही दर आठवड्याला असते. शनिवारी आपली ही मिठी नदी माहीम कोळीवाड्याला असते आणि दर रविवारी आपल्याला इथेच भेटणार ऐरोलीला, कोस्टल अँड मरीन डायव्हर्सिटी पार्क, सेक्टर 10 ऐरोली, इथे आपली असते. खूप मजा आली, खूप भारी वाटलं. जे काही करताना एनर्जी होती, बिलकुल थकवा जाणवला नाही. खूप चांगलं काम केलं आहे मंडळी आणि तुम्ही आणि तुमची टीम खूप चांगला करते. तर खूप शुभेच्छा. Guys, just to let you know how many amount of trash did you collected today? How much amount of trash did you collected from the mangrove forest today? Any andaz? Any guesses? 600. He is close. He is actually close. 50. He is actually close. 500 kg.
कम है थोड़ा, 478. बहुत कम है. 556. You are pretty close. Pretty close. Pretty close. Pretty close. थोड़ा कम. 1000. Exactly. 1000. 1000. अरे वा. So appreciate yourself. Clap for you all.